चंद्रहार पाटील यांनी श्रीकांत शिंदे, धैर्यशील मानेंची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी भेट घेतल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय। काही दिवसांपूर्वी दिल्लीत तिघांची एकत्रित भेट झाल्याचं सूत्र सांगतात। याआधी चंद्रहार पाटलांनी शिंदेंची भेट घेतल्याचं समोर आलं होतं। चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। श्रीकांत शिंदे, धैर्यशील मानेंची भेट घेतली आहे, तो व्हिडिओ समोर आलाय। तर सूत्रांनी ही माहिती दिली आहे आणि याआधी एकनाथ शिंदे यांची देखील त्यांनी भेट घेतली होती। त्यामुळे चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना अधिकच उधाण आलंय। तर ही भेटीची दोन दृश्य समोर आलेली आहे। श्रीकांत शिंदे आणि धैर्यशील मानेंची चंद्रहार पाटलांनी भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। तर याआधी एकनाथ शिंदेंची देखील त्यांनी भेट घेतली होती। त्यामुळे आता चंद्रहार पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। तर या दोन्ही भेटीची दृश्य समोर आलेली आहे। अधिक अपडेट घेणार आहोत या भेटी संदर्भात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, नक्कीच सांगलीतील ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे आता शिंदे गटाच्या गळाला लागल्याची काची शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे। कारण आपण बघतोय श्रीकांत शिंदे आणि धैर्यशील माने यांच्यासोबतचा फोटो आणि व्हिडिओ जो आहे तो टीव्ही9च्या हाती लागलेला आहे। आपण बघू शकतो दिल्लीमधल्या आहे फोटो आणि व्हिडिओ असल्याची माहिती आहे ती समोर येते आणि शिंदे गटात प्रवेशाबाबत या सर्वांची एकत्रित चर्चा देखील झाल्याची माहिती आहे ती समोर येते। पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये किंवा पुढच्या काही दिवसामध्ये त्यांचा शिंदे गटात प्रवेश करून घेतला जाणार आहे। मुंबईत हा सगळा कार्यक्रम होईल अशा पद्धतीची माहिती देखील आहे ती समोर येते आणि त्यामुळे एकूणच ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल। कारण आपण पाहिलं लोकसभा निवडणुकीवेळी चंद्रहार पाटील यांच्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील संबंध हे ताणले गेलेले होते आणि आग्रहानं उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्यासाठी ही जागा आहे ती घेतलेली होती। मात्र तरी देखील ज्या काही घडामोडी घडल्या आणि त्यानंतर आपण बघतोय कशा पद्धतीनं अपक्ष असलेले विजय झालेले होते आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय आता ठाकरे गटासाठी देखील मोठा धक्का म्हणावा लागेल। कारण ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडी घडल्या जात आहेत खरं तर या सगळ्या बाबत चंद्रहार पाटील असतील किंवा एकूणच शिंदे गटाकडून मौन बाळगलं जात आहे सध्या तरी। मात्र असं जरी असलं तरी त्याबाबतच्या काही चर्चा आणि बैठका सुरू आहेत त्याचे एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडिओ जे आहेत ते टीव्ही9च्या हाती लागलेले आहेत। नक्कीच भूषण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।